नमस्कार, मी संदीप पाटील चावडी टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। राज्यातील आता सध्या चालत असलेल्या महत्त्वपूर्ण विषयाला आज आपण हात घालणार आहोत। तो विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा। 31 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफी होईल असे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी नेत्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। परंतु हे आश्वासन देत असताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात शेतकरी नेत्यांना सांगितलं की आम्ही तुर्तास लगेच कर्जमाफी करू शकत नाही, त्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती आत्ता अनुकूल नाही आहे आणि ती राज्याची आर्थिक स्थिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम राज्याची आर्थिक स्थिती जाणून घेऊया। बजेट म्हणजे काय हे सर्वात आधी जाणून घेऊया। बजेट म्हणजे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न व जमा खर्च याचा आराखडा होय। सध्या राज्यात 2024-25 साली राज्याचं बजेट हे 6,12,239 कोटी रुपये होतं, तर 2025-26 साली ते 7,20,000 कोटी इतकं आहे। सरकारचं बजेट हे विधिमंडळात मांडलं जातं, त्यास कोणत्याही प्रकारे विधान परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता नसते, परंतु त्यास विधानसभेच्या मंजुरीची आवश्यकता असते। 2024-25 साली महाराष्ट्र राज्याचं आर्थिक बजेट हे 6,12,293 कोटी इतकं होतं, तर 2025-26 साली ते 7,20,000 कोटी रुपये इतकं आहे। तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय आपण हे आधी समजून घेऊया। केन्स अर्थतज्ञाने आर्थिक मंदी दूर होण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याचा सल्ला दिला। तुटीचा अर्थसंकल्प मांडणे म्हणजे जमेपेक्षा खर्च अधिक करणे व बाजारात पैसा उपलब्ध करणे। तुटीचा अर्थ भरण्याचे उपाय। सरकार तुटीचा अर्थ भरून काढण्यासाठी अंतर्गत कर्ज घेते, परकीय कर्ज घेते, चलन निर्मिती करते, आरबीआय कडून उचल करते। या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सरकार पैसा उपलब्ध करते आणि जी तूट निर्माण झालेली आहे ती तूट भरून काढते। सरकार तुटीचा अर्थ करण्यासाठी साधारणतः आरबीआय कडून कर्ज उचलतं, परकीय कर्ज उचलतं, अंतर्गत कर्ज उचलतं। हे कर्ज उचलत असताना आता राज्य शासनावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत जातोय। तो बोजा 2024-25 साली 8,23,000 कोटी इतका होता, तर 2025-26 साली तो 9,20,000 कोटी इतका झालेला आहे। राज्यावरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कर्जाचा विचार करून सरकारने राज्यावरील कर्ज कमी करण्याचा विचार केलेला दिसतोय। 2024-25 साली राज्याचा भांडवली खर्च हा 1,09,031 कोटी इतका होता, तर 2025-26 साली राज्याचा भांडवली खर्च हा 93,165 कोटी आहे। तो सातत्याने सरकार कमी करत आहे। यातून राज्यावरील कर्ज कमी करण्याचा शासन विचार करत आहे। सध्या राज्यावरील असलेल्या कर्जाचा आपण आढावा घेऊया। 2015-16 साली राज्यावर 3,24,000 कोटी इतकं कर्ज होतं, तर सध्या राज्यावरती 9,32,000 कोटी इतकं कर्ज आहे, जे की दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे। 2024-25 साली राज्यावरील कर्ज 8,32,000 कोटी इतकं होतं, त्यात सातत्याने वाढ होत आहे। 2025-26 साली राज्य शासनाला कर व गैरकर प्राप्ती यातून 5,63,786 कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळणार आहे, तर राज्याचा आर्थिक तुटवडा हा 2025-26 साली 1,36,000 कोटी रुपये इतका आहे। राज्य शासनाला 2025-26 साली पगार, व्याज व पेन्शन यावरती 3,12,000 कोटी रुपये इतके रुपये खर्च करावे लागणार आहे। आणि महायुती सरकारची सर्वात महत्त्वाची आणि लाडकी बहीण योजना यासाठी 36,000 कोटी रुपये लागणार आहेत। 2025-26 सालचा शासनाचा आर्थिक तुटवडा हा 1,36,251 कोटी रुपये इतका आहे। आर्थिक तुटवडा म्हणजे शासनाचा जमेपेक्षा खर्च अधिक, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक हे आपण साध्या भाषेत यास बोलू शकतो। शेतकरी कर्जमाफीसाठी साधारणतः 25,000 कोटी रुपये लागतील। कोणतेही शासन हे एकूण जीडीपी पेक्षा 25% अधिक कर्ज घेऊ शकत नाही। महाराष्ट्र राज्य शासनाचा जीडीपी हा 49 लाख कोटी रुपये इतका आहे। सध्या राज्य शासन जवळपास 9.5 लाख कोटी रुपये इतकं कर्ज घेतलेलं आहे। शासनाची 20 ते 22% कर्ज मर्यादा ऑलरेडी घेऊन झालेली आहे। शासन कर्ज घेण्याच्या मर्यादेच्या खूप जवळ गेलेलं आहे। जर शेतकरी कर्जमाफी करायची असेल तर शासनाला काही प्रमाणात कर्ज घ्यावं लागेल। कोणत्याही शासनाला कोणतीही योजना राबवत असताना किंवा कोणत्याही प्रकारची कर्जमाफी करत असताना शासनासाठी ती गोष्ट विशेष नाही। शासनाला भांडवली खर्च कमी करून काही प्रमाणात कर्ज घ्यावं लागेल। आता शेतकरी कर्जमाफी 31 जून 2026 पर्यंत होईल अशी आपण सर्व शेतकरी मित्रांच्या वतीने आशा बाळगूया आणि लवकरच ती कर्जमाफी होईल अशी आपण सर्वांनी आशा ठेवूया।